सोलापूर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या प्रादुर्भावाविरोधात शहरभर नसबंदी, लसीकरण व नियंत्रण कक्ष सुरू करण्याची मागणी नगरसेवक बिज्जू प्रधाने यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 5 सह संपूर्ण शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य बिज्जू प्रधाने यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना निवेदन दिले. निवेदनात शहरभर भटक्या कुत्र्यांची नसबंदी, रेबीज प्रतिबंधक लसीकरण, नियंत्रण कक्ष व तातडीच्या उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली. रस्ते, शाळा, रुग्णालये व निवासी भागात कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे प्रधाने यांनी नमूद केले. आज प्रभाग क्रमांक 5च्या वतीने माननीय आयुक्त सचिन ओंबासे साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी इथं प्रभागातले नागरिक असेल आलो होतो. तर नुकत्याच घडलेली घटना भवानीपेठमध्ये एका लहान मुलाला कुत्रा चावून जो मुलगा दगावला, त्याच पार्श्वभूमीवरती सोलापूर शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर वाढलेला आहे. तर त्या कुत्र्यांसाठी जे काय रेबीजचं इंजेक्शन असेल, त्याचबरोबर त्याचं नसबंदीचं जे काय प्रक्रिया असेल ते तातडीनं महानगरपालिकेच्या वतीनं आयुक्तांनी ताबडतोब राबवावी. शहरामध्ये त्याचबरोबर आता वरांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात वावर वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं नागरिकांच्या जीवितास धोका झालेला आहे. तर भविष्य काळामध्ये त्याच्यासाठी जे काही लसीकरण मोहीम असेल, त्यांच्यावरती जे काही उपचार करणे असेल, हे सगळे माननीय आयुक्तांची आम्ही आत्ता सर्व माझ्या प्रभागातल्या नागरिकांचा त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्याच्यावरती लवकरात लवकर उपाययोजना कराव्या अशी आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे. यावेळी मदन क्षीरसागर, नितीन देशमुख, आदिनाथ कवडे, प्रशांत चव्हाण, विजय तांबे आणि गुरुनाथ चराटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. आमदार देवेंद्र कोठे यांच्या सूचनेनुसार विशेष भटक्या कुत्रा नियंत्रण मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली.